श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या चॅनेलच्या क्रोमवरच्या सेटिंग दाखवते, ज्या खूप महत्त्वाच्या असतात. अशा 10 सेटिंग सांगणार आहे. सुरुवातीला क्रोम ओपन करायचं आणि त्यावरती studio.youtube.com असं टाकायचं. हे टाकताना अजिबात मध्ये स्पेस द्यायचा नाही. बरेच जण स्पेस देतात, त्यामुळे इथे तुमचा चॅनेल ओपन होत नाही. आणि ह्या सेटिंग खूप महत्त्वाच्या आहेत, जे सगळ्या चॅनेलला म्हणजे बऱ्याच जणांनी केलेल्या असतात आणि बऱ्याच ताईंनी या सेटिंग केलेल्या नाहीत, त्यामुळे तुमच्या व्ह्यूज कमी येत आहेत. आपण असं टाकल्यानंतर असं पेज ओपन होतं. आता माझा चॅनेल म्हणजे मॉनिटाईज आहे, त्यामुळे हे एवढं आलेलं आहे, पण ते कमी येतं. ठीक आहे. आता खालच्या साईडला स्क्रोल करायचं. मग खालच्या साईडला इथे सेटिंगचं ऑप्शन आहे, त्यावरती पहिल्यांदा क्लिक करायचं, कारण त्यामध्येच आपल्या सगळ्या सेटिंग आहेत. आणि व्यवस्थित बघा. काही समजलं नाही तरी सांगा, मी परत एकदा सांगेन. या सेटिंगमध्ये पहिलंच आहे जनरल. इथे तुम्हाला US डॉलर दिसत असेल. हे प्रत्येक म्हणजे देशाचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल. बरेच जण इथं इंडियन रुपीज असं सिलेक्ट करतात, पण इथे US डॉलरच सिलेक्ट करायचं. ज्यावेळेला आपल्याला पेमेंट येतं त्यावेळेला ते डॉलरमध्ये येतं आणि ते डॉलरमध्येच दिसतं, त्यामुळे इथे नेहमी US डॉलरच सिलेक्ट करायचं. हे बघा, असं वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे आहे. बरेच जण इथं इंडियन रुपीज टाकतात, पण प्लीज इंडियन रुपीज टाकू नका, US डॉलर टाका, कारण आपल्याला डॉलरमध्येच पेमेंट येतं. यानंतरचं पुढचं येतं चॅनेलमध्ये जायचं आणि चॅनेलवर क्लिक केल्यानंतर बेसिक इन्फो हे सेटिंग ऑन होतं. आता आपला चॅनेल खाली कंट्रीमध्ये आल्यानंतर कंट्री इथे इंडिया सिलेक्ट करायचं. बरेच जण इथे वेगवेगळा देश सिलेक्ट करतात, पण आपला चॅनेल हा फक्त इंडियामध्ये दिसला पाहिजे, त्यामुळे इथे इंडिया सिलेक्ट करून टाका. यानंतर कीवर्डमध्ये तुमच्या चॅनेलची काही माहिती आहे. मी ज्यावेळेला चॅनेल ओपन केलेला त्यावेळेला मी हे सगळं टाकलेलं, म्हणजे या संदर्भात व्हिडिओ टाकायचे होते मला, त्यामुळे मी पॉझिटिव्ह थॉट, रेसिपी, डेली व्लॉग असं चॅनेलच्या संदर्भातली माहिती टाकलेली. तुम्हाला तुमच्या चॅनेल म्हणजे कशाच्या संदर्भात आहे त्या संदर्भात इथे माहिती टाकायची. कमीत कमी 500 शब्दांच्या आत म्हणजे इथं सगळी माहिती लिहायची असते, ती तुम्ही व्यवस्थितच टाका. थोडक्यात काय तर तुमच्या चॅनेलच्या संदर्भात सगळी माहिती इथे व्यवस्थितच लिहायची आहे. यानंतर पुढचं येतं ॲडव्हान्स सेटिंग. हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. या सेटिंगमध्ये फक्त एकच ऑप्शन आहे, तिथे फक्त आपल्याला टिक करायचे आहे. तुमचा चॅनेल फक्त म्हणजे कोणासाठी आहे, फक्त मुलांसाठी आहे का, की फक्त म्हणजे मोठ्या माणसांसाठी आहे, यासाठी तुम्हाला एक ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. इथे 2 नंबरचा जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करा. यस करू नका, नो आहे तिथे सिलेक्ट करा. यामुळे काय होईल, तुमच्या कमेंट्स ऑन राहतील. बरेच जण म्हणतात ना, आमच्या कमेंट्स ऑफ राहतात. हे बघा, इथं दाखवले मी झूम करून. बाकी कुठेसुद्धा टिक करू नका, कारण मी तर केलेलं नाही. आणि इथं क्लिप्स आहे, इथं फक्त टिक केलेलं आहे. आणि इथे नो सेट धिस चॅनेल या ठिकाणी फक्त क्लिक केलेलं आहे. बाकी मी कुठेही क्लिक केलेलं नाही. या सेटिंगचा असा फायदा होतो की आपल्या चॅनेलच्या कमेंट्स ऑन राहतात आणि तुम्हाला त्या दिसतात. आणि बरेच लोक इथे फसतात आणि इथं यस करून टाकतात, त्यामुळे तुम्ही नोच ठेवा. यानंतरचं चॅनेलमधलंच पुढचं सेटिंग आहे फीचर एलिजिबिलिटी. हे सगळ्यात महत्त्वाचं सेटिंग आहे आणि हे सेटिंग बरेच जण करत नाहीत. यातील पहिलं सेटिंग आहे ते इनेबल असतं. जे सेटिंग म्हणजे आता जे नवीन आहेत ना, त्यांचं फक्त हेच सेटिंग ग्रीनमध्ये असेल.
बाकीचे जे खालचे 2 आहेत ते ॲक्टिव्ह दिसणार नाहीत. हे आपल्याला स्वतः ॲक्टिव्ह करावे लागतात, तरच तुमचा चॅनल सक्सेस होतो. पुढचं सेटिंग आहे इंटरमिडिएट फीचर. हे सुद्धा तुम्हाला ऑन करावं लागतं आणि तुम्ही साईटला बघू शकता. हे सेटिंग ऑन केल्यानंतर त्याचे तुम्हाला काय काय फायदे होणार आहेत तुमच्या चॅनेलला. सगळ्यात पहिलं म्हणजे 15 मिनिटाच्या पुढे तुम्ही व्हिडिओ टाकू शकता, चॅनेलला थंबनेल लावू शकता, लाईव्ह घेऊ शकता. हे जर इनेबल म्हणजे ऑन असेल तर हे ऑन कसं करायचं. तुम्हाला सुरुवातीला इथं व्हेरीफाय फोन मोबाईल नंबर दिलेला आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट ज्यावेळी तुम्ही क्लिक कराल त्यावेळेला डायरेक्ट तुम्ही यूट्यूब पेजवर जाणार. तिथे गेल्यानंतर टेक्स्ट मी व्हेरीफाय कोडवर क्लिक करायचं. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. एका मोबाईल नंबरवरून फक्त 2च चॅनल व्हेरीफाय होतात. मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी OTP येतो. हा OTP टाकून घ्यायचा आहे आणि मग हे सबमिट करायचं आहे. सक्सेस झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय होतो. यानंतर परत बॅक यायचं आहे. ज्या वेळेला आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय होतो त्यावेळेलाच हे बटन म्हणजे ग्रीन होतं, तोपर्यंत ग्रीन होत नाही. आणि हे खूप महत्त्वाचं सेटिंग आहे, त्यामुळं प्लीज सगळ्यांनी हे सेटिंग करून घ्या. मी तुम्हाला हे खूप असं सावकाश सांगायचा प्रयत्न करते. यानंतर तिसरं सेटिंग आहे ॲडव्हान्स फीचर. हे सुद्धा आपलं खूप महत्त्वाचं सेटिंग आहे. या ठिकाणी तुम्हाला रिक्वायरमेंटमध्ये दिलेलं आहे काय काय पाहिजे. व्हिडिओ व्हेरिफिकेशन, व्हिडिओ ID, चॅनल हिस्ट्री. तर यापैकी ना व्हिडिओ व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. याच्यासाठी काय करायचं, व्हिडिओ व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल. मग तुमच्या जीमेल अकाउंटमध्ये जाऊन ते मेल चेक करायचा. मेलमध्ये व्हिडिओ व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आणि त्यातील सगळ्या सेटिंग चेक करायचा आणि शेवटी ॲग्रीवर क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल तुमच्या चेहऱ्याच्या समोर धरायचा आहे आणि तुमच्या चेहऱ्याचा फक्त एक म्हणजे 2 ते 5 सेकंदाचा एक व्हिडिओ तयार करायचा आहे आणि हा व्हिडिओ तिथेच अपलोड करायचा. जर ते सक्सेस झालं तर इथलं सुद्धा बटन ऑन होतं. तसं पाहिलं तर इथे कोणालाच काहीच प्रॉब्लेम येत नाही, सगळ्यांचे व्यवस्थितच सेटिंग होतात. यानंतरचं पुढचं सेटिंग आहे अपलोड डिफॉल्ट्स. यामध्ये दुसरं सेटिंग आहे ना ॲडव्हान्स सेटिंग. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे सेटिंग केलं तरच तुमच्या व्हिडिओंना व्ह्यूज येतात. बरेच जण म्हणतात व्ह्यूज येत नाही, त्याचं हे एक कारण आहे. हे सेटिंग तुम्ही ॲक्टिव्ह करत नाही. आता खाली आहे लँग्वेज अँड कॅप्शन. तर या ठिकाणी ना तुमचे व्हिडिओ कोणत्या लँग्वेजमध्ये आहेत हे यूट्यूबला सुद्धा माहिती पाहिजे. त्यामुळे तुमच्या व्हिडिओची लँग्वेज सिलेक्ट करायची. आता आपण मराठी आहे त्यामुळे इथे मराठीच सिलेक्ट करायचं. बऱ्याच जणांनी इथे सिलेक्टच केलेलं नसतं. नंतर खाली टायटल आणि डिस्क्रिप्शन असतं, ते सुद्धा मराठी सिलेक्ट करायचं. यानंतर खाली कमेंटचा एक ऑप्शन आहे, ते ऑन ऑफ त्यापैकी ऑन करायचं. म्हणजे तुम्हाला तुमच्या चॅनेलला येणाऱ्या सगळ्या कमेंट्स दिसणार आहेत. यानंतर खाली खाली लिहिलेलं आहे शो हाऊ मेनी व्ह्यूजर लाईक धिस व्हिडिओ. हे सुद्धा बटन म्हणजे ॲक्टिव्ह करायचं. इथं रिकामा बॉक्स असतो त्याच्यावर क्लिक करायचं. यामुळे तुम्हाला कोणी कोणी लाईक केलेलं आहे ना ते सर्व व्हिडिओ दिसणार आहे. या सेटिंग बऱ्याच जणांच्या ऑफ असतात, त्यामुळं बरेच जण म्हणतात कमेंट्सचा बॉक्स आमचा ॲक्टिव्ह नाही आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनेलची कॅटेगरी. हे बऱ्याच जणांनी सिलेक्ट केलेलं नसतं. आपलं चॅनेल कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे हे यूट्यूबला माहिती पाहिजे. त्यामुळे ना मी तर इथं पीपल अँड ब्लॉगच केलेला आहे, कारण माझा मिक्स कंटेंट आहे. तुमचा चॅनल यापैकी कोणत्या रिलेटेड येतो म्हणजे तुमच्या चॅनलची काय नक्की कॅटेगरी आहे ते व्यवस्थित चेक करा
आणि इथे सिलेक्ट करा, कारण हे सगळ्यात आपल्याला महत्त्वाचं सेटिंग आहे. तुम्ही जर हे सेटिंग ऑन केलं नसेल ना, तर यूट्यूबला कसं कळणार की तुमच्या चॅनेलची कॅटेगरी कोणती आहे आणि ते व्हिडिओ कसं पुढं पाठवणार. त्यामुळे चॅनेलची कॅटेगरीसुद्धा महत्त्वाची आहे. यानंतरचं पुढचं सेटिंग, आता इथून वरती यायचं. वरती आल्यानंतर इथं चॅनेल कस्टमायझेशन ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक पेज येईल. इथं तुम्हाला तुमच्या चॅनेलचा बॅनरची इमेज किती आहे, तुमच्या चॅनेलचा जो पिक्चर लावलेला आहे तो किती आहे. इथे जर तुम्हाला चेंज करायचं असलं तर तुम्ही चेंज करू शकता किंवा हाच ठेवू शकता. यानंतर खाली चॅनेलचं नाव काय आहे, चॅनेलचा हँडल कोणता आहे, हे सगळं इथं व्यवस्थित दिसतं. तुम्ही इथून सुद्धा चेंज करू शकता. यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स येतो आणि जर तुम्हाला तुमच्या चॅनेलची म्हणजे ईमेल ID द्यायचा असेल तर तिथं येतो किंवा सोशल मीडियाची लिंक द्यायची असेल, इन्स्टाची, फेसबुकची, तर तीसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता. यानंतर येतो व्हिडिओ वॉटरमार्क. तर इथं काय करायचं असतं, जर तुम्हाला एखादा फोटो ॲड करायचा असेल ना, त्या फोटोचा फायदा काय होतो, ज्यावेळेला तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेला कोपऱ्यात तुमचा तो फोटो त्या व्हिडिओला दिसत असतो. मग प्रत्येक व्हिडिओला तो फोटो दिसणार. जर तुम्हाला तसं म्हणजे व्हिडिओचं इम्प्रेशन जास्त चांगलं पाडायचं असेल ना, तर या ठिकाणी तुम्ही एखादा फोटो ॲड करू शकता. इथे जर एखादा फोटो तुम्ही अपलोड करून ठेवलेला असेल तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली तो फोटो तुम्हाला दिसणार. असा एका कोपऱ्यात असतो बघा, बऱ्याच मोठमोठ्या यूट्यूबरांच्या असतो. अशा प्रकारे या होत्या आपल्या चॅनेलच्या महत्त्वाच्या 10 सेटिंग. मला दुपारी कमेंट आलेल्या की ताई तुम्ही दुसऱ्या चॅनेलच्या सेटिंग दाखवण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या चॅनेलच्या सेटिंग दाखवा. कारण बऱ्याच जणांची म्हणजे थोड्या कमेंट आहेत, त्यांना असं वाटतं मी जी माहिती सांगते ती चुकीची आहे, म्हणून मी त्यांच्या कमेंटसाठी माझ्या स्वतःच्या चॅनेलच्या सेटिंग दाखवत आहे. यावरून तरी तुम्हाला अंदाज येईल ना की मी सांगितलेली माहिती खरी आहे का खोटी.